विद्यार्थी मित्रांनो, आपण इयत्ता 10वी वर्ग 10 मॅथ 1 मधील 3 किंवा 4 मार्कासाठी जे काही येणारे प्रश्न आहेत, महत्वाचे प्रश्न, परीक्षेच्या दृष्टीने येऊ शकणारे प्रश्न आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये, मागील व्हिडिओमध्ये आपण गणित भाग 1 मधील 1 आणि 2 मार्काला येऊ शकणारे प्रश्न आपण पाहिलेले आहेत. तर त्यासाठी तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही तुम्हाला लिंक दिलेले आहेत त्यावरती जाऊन तुम्ही ते पाहू शकता. आणि इतरही प्रत्येक चॅप्टरवर आपण व्हिडिओ बनवलेला आहे, तोही तुम्ही महत्वाच्या प्रश्नाचा तोही तुम्ही पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आज आपण 3 किंवा 4 मार्काला येणारे प्रश्न पाहणार आहोत. तर आपण यासाठी आज घेतलेला पहिला प्रश्न आहे, सोल्व द इक्वेशन युजिंग क्रेमर्स रूल. आपल्याला क्रेमर्स रूलने हा प्रश्न सोडवायचा आहे. खूप महत्वाचा प्रश्न आहे, परीक्षेला येण्यासारखा आहे. 3 किंवा 4 मार्काला प्रश्न येऊ शकतो. तर आपल्याकडे आपण परीक्षेच्या दृष्टीने येणारे जे काही महत्वाचे आहेत प्रश्न, त्याचा प्रत्येक विषयावरती व्हिडिओ बनवत आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुमच्यापर्यंत आपले व्हिडिओ यायला मदत होईल. आणि हा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे, त्यासाठी शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, कारण याच प्रश्नापैकी तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येणार आहेत. तर पहिला प्रश्न आपण सुरुवात करूया. तर अशा टाईपचा क्रेमर्स रूलचा जर प्रश्न आला तर आपल्याला पहिलं काय करायचे असते की हे समीकरण 1 आणि हे समीकरण 2, तर यामध्ये आपल्याला ए बी सी च्या किमती काढून घ्यायच्या. म्हणजे इथे ए बरोबर आपल्याला 4, A1, त्यानंतर B1 बरोबर 6 आणि C1 बरोबर 54. आता हे दुसरं समीकरण आहे, म्हणून याला A2 बरोबर 3, B2 बरोबर 2 आणि C2 बरोबर 28. आता यानंतर आपल्याला हा प्रश्न सोडवण्यासाठी पहिलं D चा फॉर्म्युला आहे A1 A2 B1 B2. त्यानंतर आपल्याला dx चा फॉर्म्युला आहे C1 C2 आणि B1 B2. त्यानंतर dy चा फॉर्म्युला आपल्याला A1 A2 आणि C1 C2. असे आपल्याला 3 फॉर्म्युले पाहिजे. आणि त्यानंतर आपल्याला परत x बरोबर dx छेदामध्ये d आणि y बरोबर मग dy छेदामध्ये d. तर आपण आता पहिला d ची किंमत काढून घेऊ. मग इथे आपल्याला A1 4 दिलेला आहे आणि A2 3 आहे, B1 6 आणि B2 2. तर आपल्याला तिरकस गुणाकार करायचा आहे. 4 गुणिले 2 वजा 6 गुणिले 3, मग 4 दुने 8 वजा 6 त्रिक 18 बरोबर वजा 10 आपल्याला मिळालं. अशाच पद्धतीने आता आपल्याला dx ची किंमत काढायची. इथे C1 म्हणजे 54 आणि 28 आणि इकडे 6 आणि 2, मग 54 गुणिले 2 वजा 28 गुणिले 6. आता 2 8 आणि 2 5 10 108. 6 8 48 ला 8 चे 4 येते, 6 2 12 16 168 मायनस 60 आपल्याला dx मिळालं. आता dy काढण्यासाठी आपल्याला परत A1 A2 म्हणजे 4 आणि 3 घ्यायचे, C1 C2 म्हणजे 54 आणि 28 घ्यायचे. परत तिरकस गुणाकार 4 गुणिले 28 वजा 54 गुणिले 3, मग आपल्याकडे 4 8 32 ला 2 हातच्या 3 आले, 4 2 8 3 11 112. तसंच 3 4 12 ला 2 हातच्या 1 आला, 3 5 15 आणि 1 16 162. म्हणजेच हे तुमचं -50 आलं. तिन्ही उत्तरे आपल्याला मायनस मध्ये मिळालेली आहेत. म्हणजेच dx ची किंमत आपल्याला -60 छेदामध्ये 10 -10 मायनस मायनस प्लस होईल आणि याचं उत्तर येईल 6. तसंच आपल्याला dy बरोबर y ची किंमत काढण्यासाठी dy छेदामध्ये d घ्यायचं, -50 छेदामध्ये -10 मायनस मायनस प्लस होईल आणि याचं उत्तर 5 येईल. म्हणजेच आपलं जे काही उत्तर आलेलं आहे 6 आणि 5 हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर आपल्याला या सूत्रानुसार अशा पद्धतीने 3 किंवा 4 मार्कासाठीचा प्रश्न आपल्याला असा सोडवायचा आहे. नंतर दुसरा प्रश्न, यानंतर यामध्ये आपण दुसरा प्रश्न घेतलेला आहे की x चा वर्ग अधिक 10x अधिक 2 बरोबर 0. तर हे आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म्युला मेथडने सोडवायचे आहे. तर फॉर्म्युला मेथडने सोडवत असताना सर्वप्रथम आपल्याला काय माहिती पाहिजे, तर
दिलेले जे काही आपलं समीकरण आहे 10x अधिक 2 बरोबर 0, तर यामधून आपल्याला ए बी सी च्या किमती काढून घ्यायच्या. मग ए बरोबर इथे 1, बी ची किंमत आपल्याला 10 आणि सी बरोबर 2. त्यानंतर आपण डायरेक्ट फॉर्म्युला लिहून x बरोबर मायनस बी प्लस मायनस वर्गमुळामध्ये बी चा वर्ग वजा 4ac आणि छेदामध्ये 2a, हे झालं आपला फॉर्म्युला. आणि मग या फॉर्म्युलेनुसार आता आपल्याला किमती ठेवायच्या. बी ची किंमत आपली 10 आहे, वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 10 चा वर्ग वजा 4 गुणिले ए ची किंमत 1 आणि सी ची 2 आणि छेदामध्ये परत 2 गुणिले 1. आता आपल्याला हे वजा 10 जशास तसे अधिक वजा वर्गमुळात 10 चा वर्ग 100 वजा 4 दुणे 8 आणि छेदामध्ये 2. आता काय करायचं, तर वजा 10 अधिक वजा वर्गमुळात वजा बाकी किती येईल आपली 92 छेदामध्ये 2. मग नंतर आता 92 तर वर्गमूळ निघत नाही, मग त्याचे आपल्याला छोटे छोटे 2 अवयव पाडावे लागतील. मग आता आपण 2 अवयव पाडायचे त्याचे. तर आपल्याला 92 चे 2 अवयव वजा 10 अधिक वजा वर्गमुळात 4 गुणिले 23 असे 2 अवयव पडतील आणि छेदामध्ये 2. नंतर मग वजा 10 अधिक वजा 2 वर्गमुळात 23 छेदामध्ये 2. आता आपल्याला हे 2 आणि हे आपण काढून टाकू, म्हणजेच वजा 5 अधिक वजा वर्गमुळात 23 किंवा वजा 5 वजा वर्गमुळात 23, हे एकदा अधिक आणि एकदा वजा या पद्धतीने आपल्याला उत्तर काढायचे आहे. तरी फॉर्म्युला मेथड अशा पद्धतीने आपण उत्तर सहज काढू शकतो. यानंतर आपला पुढील प्रश्न पाहू. यानंतर आपला तिसरा प्रश्न आपण घेतलेला आहे की इफ x इज इक्वल टू 5, x बरोबर 5, तर हे एक या समीकरणाचे रूट आहे, मूळ आहे, तर आपल्याला k ची किंमत काढायची आहे. मग हा प्रश्न 3 मार्काला आपल्याला येऊ शकतो. एक तर ऍक्टिव्हिटी मध्ये येऊ शकेल किंवा असा येऊ शकतो. मग आपल्याला काय करायचे की kx चा वर्ग वजा 14x वजा 5 बरोबर 0. इथे आपल्याला पुट x इज इक्वल टू 5, आपल्याला x ची किंमत x च्या ठिकाणी 5 ठेवायची आहे. मग k 5 चा वर्ग वजा 14 गुणिले 5 आणि वजा 5 बरोबर 0. 25k 5 चा वर्ग 25k मायनस 14 पंचे 70 आणि मायनस 5 बरोबर 0. मग 25k मायनस 70 आणि 5 75, मायनस मायनस प्लस होईल. नंतर 25k बरोबर 75, मग k बरोबर 75 छेदामध्ये 25 आणि 25 त्रिक 75 म्हणजे k ची व्हॅल्यू आपल्याला किती मिळाली, फक्त 3 मिळालेली आहे. k वर आधारित प्रश्न अशा पद्धतीने सोडवायचे. आपला प्रश्न क्रमांक 4 आपल्याला कम्प्लिटिंग स्क्वेअर मेथडने सोडवायचा आहे. मग इथे आपल्याला उत्तरामध्ये काय करायचे की x चा स्क्वेअर प्लस x ची तुलना करायची असते. कम्पेअर विथ x चा स्क्वेअर मायनस 2xy. मग इथे आपल्याला x वर्ग कॅन्सल करायचा. मग मायनस 2xy म्हणजे 2xy बरोबर x घ्यायचा. नंतर मग इथे y बरोबर x छेदामध्ये 2x ठेवायचे. y ची किंमत येईल आपली 1/2, नंतर याचे स्क्वेअर घ्यायचे, म्हणजेच y चा स्क्वेअर बरोबर 1/4. आता आलेलं जे काही y बरोबर 1/4 पुट बोथ साइड, की दोन्ही बाजूमध्ये ते आपल्याला ठेवायचं. मग समीकरण लिहून घ्यायचं अगोदर. x चा वर्ग अधिक x अधिक 20 बरोबर 0. नंतर x चा वर्ग अधिक x अधिक 1/4 वजा 1/4 वजा हे अधिक 20 बरोबर 0. म्हणजे एकदा अधिक मध्ये एकदा वजा मध्ये ठेवून देऊ. यानंतर आता आपल्याला काय करायचे की x अधिक 1/2 कंसाचा स्क्वेअर मायनस 20 चौक 80 ने 81 छेदामध्ये 4 बरोबर 0. आता बोथ साइड स्क्वेअर रूट घेऊ, म्हणजे जिथे राहील आपल्याकडे x 1/2 मायनस 9 छेदामध्ये 2 बरोबर 0.
आता दोन्ही छेद सारखा आहे, मग x बरोबर -1 - 9 छेदामध्ये 2 किंवा x बरोबर -1 + 9 छेदामध्ये 2. नंतर हे 9 आणि 1 10 छेदामध्ये 2, 2 पंचे 10 5 आले. इथे x बरोबर 8 छेदामध्ये 2, 2 चोक 8, x बरोबर 4 आणि x बरोबर -5, म्हणजेच -5 आणि 4 या दोन किमती कंप्लीटिंग स्क्वेअर मेथडने आपल्याला मिळालेल्या आहेत. 3 किंवा 4 मार्काला सहज येणारा प्रश्न. यानंतर प्रश्न 5. आपल्याकडे 3 क्रमागत संख्येची बेरीज 27 दिलेली आहे आणि त्यांचा गुणाकार प्रोडक्ट 504 दिलेला आहे. तर त्या 3 क्रमागत संख्या आपल्याला शोधायच्या आहेत. त्यासाठी आपल्याला तिथे दिलेल्या आहेत त्या 3 क्रमागत संख्या कोणत्या असतील? द 3 consecutive टर्म्स बरोबर a - d, a आणि a + d. आता इथे आपण कंडिशन नंबर फर्स्ट घेऊ की कंडिशन नंबर फर्स्ट मध्ये काय दिलेले की त्यांची बेरीज 27 आहे, म्हणजेच a - d प्लस a आणि प्लस a + d बरोबर 27. त्यांची बेरीज किती आहे? 27. मग इथे 1 2 आणि 3 a झाले आणि d कॅन्सल झालं, बरोबर 27. म्हणजेच a बरोबर 27/3, म्हणजेच a ची किंमत आपल्याला 9 मिळाली. आता a बरोबर 9 हे आपल्याला मिळालेले. आता d काढायची. मग आता d काढण्यासाठी आपण कंडिशन नंबर 2 घेऊ. मग कंडिशन नंबर सेकंड काय दिलेली आपल्याला की या तिन्हीचा गुणाकार प्रोडक्ट 504 आहे, म्हणजेच आपल्याकडे a - d गुणिले a गुणिले a + d बरोबर 504. आता आपल्याकडे 1 2 आणि 3 a आहेत आणि हे d आणि हे d, किंवा आपण असं लिहू आता की a कंसामध्ये a - d आणि a + d बरोबर 504. आता जर आपण पाहिलं तर 1 + 1 मायनस जर असेल तर आपल्याला असं मिळतं a² - d² बरोबर 504. आता a ने जर गुणले तर a³ - d ad² बरोबर 504 मिळाले. आता आपण इथे a ची किंमत पुट करू. a ची किंमत 9 आपल्याला माहिती आहे. मग 9³ - 9d² बरोबर 504. आता 9³ 729 - 9d² बरोबर 504 -9d² बरोबर 504 - 729. आता -9d² बरोबर या दोन्हीचे आपल्याला 729 मधून 504 आता काय करायचे आहेत? वजा करायचे आहेत. आपली वजाबाकी येईल 225. मग नंतर हे -225 असेल. मग इथे येईल आपल्याकडे d² बरोबर 225/9. हे मायनस मायनस प्लस केला आणि 9 2 18 उरले 4 9 5 45. d² बरोबर आपले 25 आले, म्हणजेच d बरोबर 5 मिळालं. आता आपल्याला a आणि d मिळालेला आहे. आता आपल्याला 3 टर्म शोधायचे आहेत. मग ते 3 जे काही टर्म शोधण्यासाठी आपल्याकडे पहिलं a - d म्हणजेच 9 मधून 5 वजा करा, 4 उत्तर येईल. त्यानंतर a ची किंमत आपल्याला 9 दिलेली आहे, म्हणजेच दुसरं पद 9 भेटलं. आणि तिसरं a + d म्हणजेच 9 + 5 9 5 14. तर आपल्याला 3 पद मिळालेली आहेत. या पद्धतीने हे प्रश्न सुटतो. यानंतर प्रश्न क्रमांक 6 आपण घेतलेला आहे की आवर्जून विचारला जाणारा की सचिन इन्व्हेस्टेड इन सचिनने पहिल्या वर्षी 5,000 रुपये, दुसऱ्या वर्षी 7,000 रुपये, तिसऱ्या वर्षी 9,000 रुपये अशा प्रमाणात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट स्कीम मध्ये गुंतवले, तर त्याचे जे काही अमाऊंट विचारलेले की 12 वर्षातील त्याची एकूण रक्कम किती. आपल्याकडे टोटल अमाऊंट विचारला असेल तर आपल्याला ASN चा फॉर्म्युला वापरायचा असतो. म्हणून इथे पहिल्या वर्षी 5,000, दुसऱ्या वर्षी 7,000 आणि तिसऱ्या वर्षी 9,000 याप्रमाणे तो गुंतवत गेला. म्हणजेच त्याचं A ची किंमत आपल्याकडे 5,000 आहे. त्यानंतर डिस्टन्स जो आहे तर दोन्ही मध्ये आपल्याला तिन्ही मध्ये जर पाहिला तर 2,000चा मिळतो.
आणि आपल्याला S12 बरोबर शोधायचं आहे. मग इथे आपण Sn चा फॉर्म्युला लिहू. Sn बरोबर n/2 कंसामध्ये 2a अधिक n वजा 1 आणि d हे झालं फॉर्म्युला. मग इथे S12 बरोबर 12/2 कंसात 2 गुणिले e ची किंमत 5000 अधिक कंसामध्ये 12 मधून 1 वजा करायचा आणि डिस्टन्स तुमचा 2000 इथे ठेवून द्यायचा. इथे भागाकार केला 6 मिळाले, हा गुणाकार केला 10,000 मिळाले, अधिक कंसामध्ये जे काही वजाबाकी 11 गुणिले 2000. आता फक्त हीच आपल्याला गुणाकार करायचं, म्हणजे 6 गुणिले कंसामध्ये 10,000 11 दुनी 22,000. आता आपल्याकडे 6 गुणिले 22 आणि 10 32, 6 गुणिले 32,000. मग नंतर 1 2 3 6 दुने 12 ला 2 हातच्या 1 आला, 37 18 आणि 19, म्हणजे 1,92,000 रुपये त्याची टोटल 12 वर्षातील गुंतवणूक झालेली आहे. आपल्याला हा प्रश्न आपण असा सोडवलेला आहे. यानंतर पुढील प्रश्न. यानंतर प्रश्न क्रमांक 7 आपल्याला दिलेले की 9वे पद 0 आहे आणि आपल्याला दाखवायचे सो करायचे की 29वे पद हे 19व्या पदाच्या 20 म्हणजे दुप्पट आहे असं आपल्याला दाखवायचं आहे. तर आपण इथे स्टेप बाय स्टेप जर सोडवत गेलो तर आपल्याला फक्त पहिलं 9वे पद 0 आहे असं दिलेलं आहे. मग आपण 9th टर्म असं जर घेतलं तर इथे आपल्याला हे सर्व प्रश्न TN च्या सूत्राने सोडवायचा. मग TN बरोबर a अधिक कंसात n वजा 1 d हे फॉर्म्युला झाला. मग 9वं पद माहिती म्हणून a अधिक कंसात 9 वजा 1 आणि d म्हणजेच a अधिक 8d. आता याची किंमत 0 दिलेली म्हणून 0 घेतली, हा 1 नंबर झाला. आता आपल्याला 29वे पद घ्यायचं. तर 29 याच पद्धतीने TN च फॉर्म्युला a अधिक n वजा 1 आणि d. T29 बरोबर a अधिक 29 वजा d, 29 वजा 1 गुणिले d म्हणजेच a अधिक 28d झाले. मग आपण इथे ही a अधिक d असं घेऊ, a अधिक 8d अधिक 20d याला 2 नंबर देऊ, कारण एवढीची व्हॅल्यू काय 0 आहे म्हणजे 20d तिथे राहते. यानंतर आता आपण 19वे पद घेऊ. 19व्या पदासाठी तेच फॉर्म्युला TN बरोबर a अधिक n वजा 1 आणि d. मग नंतर काय करायचे की इथे T19 बरोबर a अधिक 19 वजा 1 d म्हणजेच a अधिक 18d. इथे सुद्धा a अधिक 8d अधिक 10d याला 2 नंबर द्यायचे, याची व्हॅल्यू 0 आहे. आता आपल्याला इथे काय करायचे, फ्रॉम 2 and 3 म्हणजे 2 and 3 वरून काय करायचं आहे की मग इथे 2 मध्ये आपल्याकडे 20d आहे आणि इथे आपल्याकडे 2 गुणिले 10d घेऊ आपण, की 19वे पद हे 30 डबल आहे म्हणून इथे 2 घेतले. मग 20d बरोबर 20d हे प्रूव्ह झालेलं आहे की दोन्ही इक्वल आहेत, डबल त्याच्या आहेत असं आपण इथे दाखवलेलं आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवायचे, 4 मार्कासाठी सहज येणारा हा प्रश्न आहे. यानंतर पुढील प्रश्न पाहू. इथे आपल्याला प्रश्न क्रमांक 8 मध्ये दिलेले आहे की 2 रंगाचे डबे आपण घेतलेले आहेत आणि प्रत्येकाची व्हॅल्यू जी काही प्राइस आहे तर ती 2800 आहे आणि जीएसटीचा दर 28% आहे. मग आपल्याला इथे CGST आणि SGST चं अमाऊंट काढायचे आहे. मग टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ द टीन ऑफ द लस्टर पेंट 2800, क्वांटिटी 2 मध्ये आहे म्हणून 2800 गुणिले 2 केलं 5600 मिळालं. त्यानंतर रेट ऑफ जीएसटीचा 28% आहे. मग आपण रेट ऑफ CGST आणि SGST जीएसटी छेदात 2 28 छेदात 2 म्हणजे 14% घेतला. आता आपल्याला द अमाऊंट काढायचं, द अमाऊंट ऑफ CGST अँड SGST बरोबर 5600 गुणिले 14 छेदामध्ये 100 हे 2 कटले, हे 2 कटले. मग आता आपल्याला 56 गुणिले 14 करायचं आहे म्हणजेच 14 75 14 7 84 ला 4 8 आले आणि 14 म्हणजे 70 आणि 8 78 784 रुपये मिळालेला आहे. म्हणजेच CGST बरोबर 784 रुपये
आणि SGST बरोबर सुद्धा 784 रुपये आपल्याला अशा पद्धतीने काढता येते, किंवा आपण हे 28% घेऊन जरी काढलं तरी चालतं, नंतर त्याचे 2 भाग करायचे. यानंतर प्रश्न 9. 2 डिजिट नंबर्स आर फॉर्म युजिंग डिजिट्स 2, 3, 5, 7 आणि 9. तर यापासून आपल्याला काय करायचं की 2 अंकी संख्या बनवायच्या आहेत विदाऊट रिपिटेशन, की परत अंक आला नाही पाहिजे. आणि त्याची आपल्याला प्रोबॅबिलिटी विचारलेली खालील घटनाची, की पहिल्यामध्ये विचारलेले एन ओड नंबर म्हणजे आपल्याला विषम संख्या, आणि मल्टिपल 5 ने भाग जाणाऱ्या संख्या. तर सर्वप्रथम आपल्याला इथे सॅम्पल स्पेस तयार करायचा आहे, की त्या दिलेल्या संख्यापासून S बरोबर की आपल्याकडे तिथे 2, 3, 5, 7, 9 यापासून आपल्याला 2, 3, 5, 7 आणि 9 यापासून सॅम्पल स्पेस तयार करायचं. मग 2 पासून 2 अंकी संख्या 23, 25, 27 आणि 29. 3 पासून 32, 35, 37 आणि 39. 5 पासून 52, 53, 52, 53, 57 आणि 59. 7 पासून 72, 73, 75, 72, 73, 75 आणि 79. आणि 9 पासून 92, 93, 95 आणि 97. टोटल नंबर्स किती होतील? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20 होतात. NS 20 आले. मग आता आपली जी काही इव्हेंट ए आहे, तर आपल्याकडे इव्हेंट ए बरोबर काय विचारलेले की एन ओड नंबर्स, की यामधल्या आपल्याला विषम संख्या घ्यायच्यात. तर इथे विषम संख्या म्हणजे 23 आहे, 25 आहे, 27 आहे, 29 आहे, 32 नाही, 35 आहे, 37 आहे, 39 आहे, 52 नाही, 53 आहे, 57 आहेच, 59 सुद्धा आहेच. त्यानंतर 72 नाही म्हणजे 73 आहे, 75, 79, 92 आहे, 93, 95 आणि 97. एन ए बरोबर किती येतात? 1, 2, 3 आणि 4 कटल्या, म्हणजे 20 मधून 4 गेल्या तर 16 आल्या. प्रोबॅबिलिटी काढायची. PA बरोबर NA छेदामध्ये NS बरोबर 16 छेदामध्ये 20, 4 चूक 16, 4 पंचे 20, 4/5 आपल्याला एक प्रोबॅबिलिटी मिळाली. आता यानंतर आपल्याला दुसरा बी इव्हेंट विचारलेली आहे. मग बी बरोबर आपल्याला 5 ने भाग जाणाऱ्या संख्या, तर ही एक 25 आहे, 35, त्यानंतर 75 आणि 95 अशा 4 संख्या मिळाल्या. म्हणजे 25, 35, 75 आणि 95, म्हणजेच NB बरोबर 4 मिळाल्या. त्याची प्रोबॅबिलिटी PB बरोबर NB छेदामध्ये NS म्हणजेच 4 छेदामध्ये 20, 4 1 4, 4 पंचे 20, तर 1/5 आपल्याला मिळालेलं आहे. आपण यानंतर पुढील प्रश्न पाहू. यानंतर आपण 10 नंबरचा प्रश्न आपल्याला घेतलेला आहे, की इथे आपल्याला मोड काढायचा आहे. म्हणजेच इथे आपल्याला काय करावं लागणार आहे, की पहिलं की इथे या दिलेल्या याच्यामध्ये आपल्याकडे सगळ्यात जो मोठा अंक असतो त्याला आपल्याला F1 घ्यायचा असतं. म्हणजे F1 बरोबर आपल्याकडे 100 मिळाले. त्याच्या अलीकडच असतं F0 म्हणजे इथे 70, त्याच्या पुढचं असतं F2 हे 70च आहे. त्यानंतर आपल्याला L घ्यायचं असतं, जे आपण मध्य वर्ग मानतो तर 100 आहे, तर इथले L म्हणजे 20 आहे, L बरोबर 20, आणि H घ्यायचं असतं दोन्हीतला डिस्टन्स म्हणजेच 10. त्या आपण गोष्टी काढून घेतल्याच्या नंतर आपल्याला इथे आता फॉर्म्युला लिहायचं. मोड बरोबर L अधिक कंसामध्ये F1 मायनस F0 छेदामध्ये 2 F1 मायनस F0 मायनस F2 कंस बंद करायचा गुणिले H घ्यायचं. आता इथे किमती भरून घ्यायच्या. L ची किंमत 20 अधिक F0 किती आहे आपल्याकडे F1 100 मधून आपल्याला 70 मायनस करायची. इथे 2 गुणिले 100 वजा 70 वजा 70 गुणिले 10. आता परत 20 अधिक कंसामध्ये इथे आले 30 छेदामध्ये इथे 200 वजा 7 14 140 गुणिले 10. आता आपण थोडा उर्वरित भाग या साईडला घेऊ. म्हणजेच आपल्याकडे 20 अधिक हे वजाबाकी 60 म्हणजे 30 छेदात 60 गुणिले 10 असं आलेलं आहे.
मग इथे आपण हा एक झिरो कॅन्सल केला आणि 6 पंचे 30 म्हणजेच 20 अधिक 5 25 की जे काही आपला मोड आहे किती आलेला आहे 25 आलेला आहे. तर आपल्याला अशा पद्धतीने प्रश्न सोडवायचे आहेत. 3-3 आणि 4-4 मार्कासाठीचे जे काही प्रश्न आहेत, आज आपण या व्हिडिओमध्ये 10 प्रश्न, महत्वाचे 10 प्रश्न सांगितलेले आहेत. आणि अजून प्रत्येक चॅप्टर वाईज जर तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन, महत्वाचे प्रश्न पाहिजे असतील तर या व्हिडिओच्या खाली जी प्रत्येक चॅप्टरची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती जाऊन प्रत्येक चॅप्टरवर आधारित महत्वाचे प्रश्न कोणते आहेत असे आपण व्हिडिओ बनवलेले आहेत, ते व्हिडिओ पाहू शकता. याच व्हिडिओमध्ये अजून प्रश्न घ्यायला काही अडचण नाही, परंतु काय होत आहे की खूप व्हिडिओ मोठा होत आहे, म्हणून आपण यामध्ये 10च प्रश्न पाहिलेले आहेत. तुम्हाला अजून प्रश्न पाहिजे असतील तर तुम्ही निश्चित जे चॅप्टर पाहिजे त्या चॅप्टरच्या लिंकवरती जाऊन तुम्ही तिथून महत्वाचे प्रश्न पाहू शकता. तर या व्हिडिओमध्ये आज आपण 3 आणि 4 गुणासाठीचे प्रश्न पाहिलेले आहेत. हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि नक्कीच मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि भाग 2च्या महत्वाच्या प्रश्नासाठी व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.